रेल्वे ही जुन्याच मार्गाने व्हावी यासाठी चाकण मध्ये पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे। उभाटा गटाच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी होतंय। मात्र महामार्गावर जाण्याआधीच बाबाजी काळे यांना पोलिसांनी बाजूला केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पोलीस आणि आमदार यांच्यात कुठेतरी संवाद होताना या ठिकाणी दिसतोय। मला सांगा, महामार्ग रोखताय, बाजूला केलाय, काय एकंदरीत भावना आहे? बाजूला केलं नाही, आम्ही रस्त्यावर येणारच आहोत। रस्त्यावर येण्यापूर्वी आता साहेबांचं इथं बॅरिकेडचं त्यांनी नियोजन केलं, इथं आणलंय। त्यांचं म्हणणं आहे इथून तुम्ही मनोगत व्यक्त करा आणि रस्ता रोको तर आपण करणारच आहे, म्हणजे तिथं रोडला जाऊन। काय एकंदरीत मागणी आहे या आंदोलनाच्या दरम्यान? या एकच मागणी आहे, पुणे ते नाशिक जो पहिला रूट होता त्याचं संपादन बऱ्याच ठिकाणी झालंय आणि त्याच ठिकाणी ती रेल्वे व्हावी म्हणून एवढीच मागणी आहे त्या ठिकाणी। खरं तर आंदोलनात पोलिसांचा बंदोबस्त आहे, कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न होतोय का? लोकभावना काय आहे? आपल्याला मुळात हे जे आंदोलन आहे हे थांबणारं नाहीये। मुळात आज हे प्राथमिक आंदोलन आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये चालू आहे। राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी एक कमिटी स्थापन केली, ती कमिटी स्थापन केली त्याच्यावर आमचा विश्वास आहे। परंतु आमच्या लोकभावना म्हणजे आपल्या त्या त्यांच्यापर्यंत पोहोचव्या, कमिटीपर्यंत पोहोचव्या आणि कमिटीने गावोगावी येऊन जनभावना लक्षात घ्याव्यात आणि मग सर्वेक्षण करून हा रूट कसा बरोबर आहे, GMRTच्या ठिकाणी कोणती अडचण नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात म्हणून आंदोलनाला ही पहिली सुरुवात आहे आपली। खरं तर ही पहिली थिणगी आहे, पुढच्या काळातला लढा कसा राहील? पुढच्या काळात मला खात्री आहे की 2 महिन्यामध्ये त्या समितीचा अहवाल सकारात्मक येईल। GMRTची कोणती अडचण नाहीये। इतर देशामध्ये GMRT सारखे अनेक प्रोजेक्ट असताना तिथून रेल्वे झालेले आहेत, फक्त आपल्या भारत देशातच का नाही होत। म्हणून काल सुद्धा आपले खासदार साहेबांनी सभागृहामध्ये PM साहेबांना आणि मंत्र्यांना प्रश्न विचारलाय की का होत नाहीये। त्याच्यामुळे आता सर्वेक्षणामध्ये मुळात याच्या पाठीमागे काहीतरी काळबेर आहे। ही रेल्वे व्हायला काहीच अडचण नाहीये, लोकांना फसवलं जाते आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी आज भविष्याचा विचार करून आपल्या तालुक्याचा विचार करून या रेल्वेला बदल करण्याला विरोध आहे, हे त्या मार्गात चालू ठेवायचे। कुठेतरी फसवणूक केली जाते अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली जाते। खरं तर या ठिकाणी नागरिक आक्रमक भूमिकेत आहेत। आपल्या भावना या ठिकाणी मांडण्यासाठी हे नागरिक पुणे नाशिक महामार्गावरती आलेत। मात्र पोलिसांनी या सर्व जमावाला बाजूला केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मात्र खरं तर उद्योग क्षेत्राबरोबर कृषी क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्थेला हा रेल्वे प्रकल्प कुठेतरी पूरक आहे। मात्र या प्रकल्पाची मागणी करून आता हे सर्वजण रस्त्यावर आले। पुढील काळामध्ये हे आंदोलन कशा पद्धतीने प्रशासन हाताळतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सरकारला नागरिकांची फसवणूक करत असल्याचं विधान केले। त्यामुळे पुढील काळामध्ये या आंदोलनाच्या दिशा आणि त्याची तीव्रता कशा पद्धतीने राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या पोलिसांनी हा जमाव एका बाजूला केल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतंय। गळ्यात चक्काजाम आंदोलनाचा फलक लावून कार्यकर्ते हातात झेंडा घेऊन सर्व आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। पुणे नाशिक रेल्वे ही व्हावी ही जनमानसांची भावना आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज चाकण ते सिन्नर दरम्यान ठिकठिकाणी महामार्ग रोखला जातोय। रेल्वे ही व्हावी कारण पुढील काळामधील उद्योग व्यवसाय जे आहेत हे टिकले पाहिजेत आणि या उद्योग व्यवसायांना कुठेतरी अडथळा होऊ नये, त्याच्या सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या, या सगळ्या भावना या आंदोलनाच्या माध्यमातून मांडल्या जात आहेत। आज सुरू झालेलं हे आंदोलनाची थिणगी पुढील काळामध्ये कशा पद्धतीने पुढे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे, समीर रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, चाकण, पुणे।